माझ्यासाठी ही पहिली वेळ. ए जे तुम्हाला नाही कळणार, तुम्ही झोपा. सुरुवात कुठनं करू? माती माती कालवते. मूर्ती पहिल्यांदा बनवतेस. सुरुवात करायच्या अगोदर देवाचं नाव घे आणि मातीला नमस्कार कर. ठीक आहे पार्टनर, पहिल्यांदाच करतेय, मला यश दे. चला हे बरोबर होतंय ना? काय कळत नाही, पाणी कमी झालंय वाटतं. हा पण हे बरोबर होतंय ना? म्हणजे व्हिडिओत बघताना सगळं किती सोपं वाटत होतं. लीला, ही काही सोपी गोष्ट नाहीये. असं नाही जमणार तुला. पण आता व्हिडिओ बघून नाही जमणार तर काय करायचं? हा लीला, तुला ना कोणीतरी टीचर हवा. म्हणजे कसं, असा टीचर जो समोर बसून तुला नीट सगळं शिकवेल. आता कोणाला येत असेल हे? कोण बरं? हा, विश्वरूप दादांना विचारते, ते सांगते. लीला मॅडम. हॅलो हॅलो मॅडम. दादा सॉरी हा, रात्री फोन केला. पण त्याचं काय ना, मी मूर्ती घडवायचा प्रयत्न करतेय, पण मला काही येत नाही हो. तर मला ना कोणीतरी टीचर हवाय जो मला शिकवेल. तुम्हाला माहितीये का हो कोणी? मॅडम, अहो काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे अहो तुम्हाला माहिती नाहीये का? अहो एजे सर उत्तम गणपतीच्या मूर्ती बनवतात. या दुर्गा मॅडम आहेत का? हो ते आहेत, पण हे सगळं सामान कसलंय? दुर्गा मॅडमनी गणपतीच्या डेकोरेशनसाठी बोलवलं होतं, त्यात ते सगळं सामान आहे. अरे वा, मला बघू ना काय काय सामान आहे. ठीक आहे, ते बघा ही फुलं आहेत. वा. आणि हे बघा ती आहे. हा पडदा पण किती छान आहे आणि फुलं सुद्धा खूप छान आहे. खरंच या सामानाने डेकोरेशन करायला खूप मजा येईल. डेकोरेशन कुठे करायचं आहे? ते बघू आम्ही नंतर. नंतर? अहो मॅडम, आम्हाला आत्ताच करायचं आहे. आमच्या घरच्या गणपतीचे डेकोरेशन तुम्ही का कराल? तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळं सामान इथेच ठेवा आणि तुम्ही जा, मी बघते काय ते. अहो पण मॅडम, आम्ही कसे जाऊ? अहो आमची नोकरी जाईल. अशी कशी नोकरी जाईल? एवढं छान सामान आणलंय तुम्ही. आता डेकोरेशन पण तुम्हालाच कसं करायला देऊ? खरंच? नाही मग तू कर. काय तू विसरतेस का ग की हे जहागीरदारांचं घर आहे? हे सगळं तुझ्या घरी चालत असेल, पण इथे जहागीरदारांचा दर्जा मेंटेन होईल अशाच गोष्टी कराव्या लागतात. आजी, तुम्ही हिला काही बोलत का नाही? दुर्गा, लीलाची इच्छा आहे ना यावर्षी गणपतीचं डेकोरेशन करायची? करू दे की. ओके ठीक आहे, ठीक आहे, विल फॉलो अप. थँक्यू.
अंतरा, तूही मला तेच सांगायचीस की अभिराम मूर्ती तुझ्या हातनं घडायला हवी. घरात येणारी बाप्पाची मूर्ती तूच बनवायला हवी. इतर कोणी दुसऱ्यांनी बनवलेल्या मूर्तीमध्ये तुझं मन कसं उतरेल? आज लीलाही तेच सांगते अंतरा. पण मी फक्त मूर्ती तुझ्यासाठी बनवायचो मनापासून. तिच्यासाठी बनवायची इच्छा होत नाही माझी अजून. कारण की लीला तू नाही अंतरा, आणि तुझी जागा कोणी दुसरं घेऊ शकणार नाही. विश्वा, लीला, तुझी संकल्पना मस्त आहे, मला आवडली. कर तू डेकोरेशन. आजी लीला, तुला खरंच करायचं डेकोरेशन? हो आजी. कर ना मग.